In this video, we'll start with the next event in post fertilization changes. अगदी मागच्या लेक्चर पासून आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस शिकत आहोत आणि त्याच्यामध्ये काही इव्हेंट्स केले होते ते असे. पहिला डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, देन डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, देन सीड डेव्हलपमेंट अँड फ्रूट डेव्हलपमेंट. त्यापैकी आपण याच्या अगोदर एंडोस्पर्म डेव्हलपमेंट शिकलो आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा इव्हेंट शिकायचा आहे, दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ॲट द एंड ऑफ फर्टिलायझेशन द एम्ब्रियो सॅक इट कंटेन ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस अँड दिस ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस प्रोड्युसेस एंडोस्पर्म. ऑलरेडी आपण हा पार्ट शिकलेलो आहोत. ह्याच्यानंतर दॅट एम्ब्रियो सॅक ऑल्सो कंटेन a zygote, diploid zygote at its micropylar side, micropylar end, and this diploid zygote later on it divide by mitosis to produce an embryo तयार करतो. Actually how many cotyledons are present in embryo, and depending upon the number of cotyledons there are two types of seeds, dicot आणि monocot seed. अगदी सुरुवातीला मी या ठिकाणी तुम्हाला डायकॉट सीड मध्ये या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं होते ते शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण मोनोकॉटच्या एम्ब्रियो डेव्हलपमेंट बद्दल डिस्कस करूया. अगदी सुरुवातीला आपण या ठिकाणी थोडंसं जाऊ डेव्हलपमेंट ऑफ दिस एम्ब्रियो, आणि मी त्याच्यामध्ये पुन्हा म्हणेल डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रियो. आता आपण डायकॉट एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटला सुरुवात करूया. सी हाऊ दिस डायकॉट एम्ब्रियो डेव्हलप फ्रॉम द झायगोट. हा कशा पद्धतीनं झायगोट पासून डायकॉट एम्ब्रियो तयार होतो ते आपण टप्प्याटप्प्याने शिकूया. अगदी सुरुवातीला मी या ठिकाणी एक स्केच काढतो, दॅट इज द स्केच ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. हे फिमेल गॅमेटोफाइट आहे असं लक्षात घ्या. सी सपोज दिस इज द फिमेल गॅमेटोफाइट, किंवा तुम्ही त्यालाच एम्ब्रियो सॅक असं म्हणता, एम्ब्रियो सॅक. आणि आपल्याला माहितीये ऍट मायक्रोपायलर एंडला दिस एम्ब्रियो सॅक कंटेन वन डिप्लॉइड सेल. इथं डिप्लॉइड सेल आहे आणि ही जी डिप्लॉइड सेल आहे ना, दिस डिप्लॉइड सेल इज नाउ कॉल्ड एज अ झायगोट. याला झायगोट असं म्हणतो. आणि या ठिकाणी सेंटरला काय होतं तर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस होतं. ऑलरेडी आपल्याला माहितीये ह्याच्यापासून काय होतो, एंडोस्पर्म डेव्हलप होतो. आता मी या ठिकाणी एक सेल काढली आहे अँड दिस इज द झायगोट. हा झायगोट आहे. आफ्टर फर्टिलायझेशन द झायगोट सिक्रीट वॉल अराउंड इट सेल्फ, अँड व्हेन इट सिक्रीट वॉल अराउंड इट सेल्फ इट इज कॉल्ड एज अ oospore. त्याला आपण oospore असं म्हणतो. म्हणजे आता आपण याला झायगोट म्हणण्यापेक्षा इथून पुढे oospore म्हणूया. व्हेन इट सिक्रीट वॉल अराउंड इट सेल्फ इट इज नोन एज अ oospore and it is present in embryo sac at the micropylar end. हे मायक्रोपायलर एंडला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटच्या वेळेला आपल्याला या ओव्हिलच्या साइड्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. मायक्रोपायलर एंड आणि चॅलेजल एंड असाच रेफरन्स आता आपण इथून पुढे घेत राहायचा. म्हणजे आपण हा झायगोट काढलेला आहे, म्हणजे मी ही खालची बाजू आहे, इकडची खालची म्हणण्यापेक्षा मी याला नाव देतो दिस इज एम साइड, मायक्रोपायलर साइड, अँड दिस इज सी साइड, दॅट इज चॅलेजल साइड. ज्या अर्थी मायक्रोपाईल खाली आहे आणि चॅलेजा वर आहे, दॅट मीन्स इट इज इन्व्हर्टेड ओव्हिल. हे एनाट्रॉपस ओव्हिल आहे. त्याच्यातली डेव्हलपमेंट काही टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला हा झायगोट वर दिसला तर काळजी करायची नाही, समजून घ्यायचं की ते अर्थ्रोट्रॉपस ओव्हिल आहे, म्हणजे ते स्ट्रेट ओव्हिल आहे. आता आपण इन्व्हर्टेड ओव्हिल मधल्या डेव्हलपमेंट बद्दल डिस्कस करत आहोत. नाउ द झायगोट बिकम oospore, इट इज डिप्लॉइड. आता इथून पुढे मात्र पुढची डेव्हलपमेंट दाखवत असताना आपण हा फिमेल गॅमेटोफाइट कडेला आहे असं कन्सिडर करायचं. आपल्याला माहितीये त्याच्या बाहेरून न्यूसेलस आहे, त्याच्या बाहेरून इंटेग्युमेंट्स आहेत, ते सर्व स्ट्रक्चर आहे असं कन्सिडर करायचं आणि फक्त या सेलवरती फोकस करायचं. आणि त्यामुळं मी आता ही एकच सेल बाहेर घेतो. ही एक सेल या ठिकाणी जर आपण काढली, सी नाउ दिस सेल इज द oospore.
Now what happened? At the initial stage, this oospore divide by mitosis. हा माइटोसिस न डिवाइड होतो, फर्स्ट माइटोटिक डिव्हिजन, टू फॉर्म टू अनइक्वल साइज्ड सेल्स. दोन अनइक्वल साइजच्या सेल या ठिकाणी तयार होतात, आउट ऑफ विच वन सेल विच इज टुवर्ड्स द चलाजा, दिस सेल इज कॉल्ड एज एम्ब्रियोनल सेल और इट इज कॉल्ड एज अ एम्ब्रियोनल इनिशियल. ह्याला आपण एम्ब्रियोनल इनिशियल असं म्हणूया. मी याला नाव देतो सी. दिस इज ई, एम्ब्रियोनल सेल और एम्ब्रियोनल इनिशियल. वर आहे खाली आहे असं म्हणायचं नाही. इट इज प्रेझेंट टुवर्ड्स द चलाजा, कारण हे ऑर्थोट्रॉपस ओव्हिल असेल तर ती खाली येईल, म्हणजे ती चलाजाकडची जी आहे लहान आहे तिला आपण एम्ब्रियोनल इनिशियल किंवा एम्ब्रियोनल सेल असं पण म्हणूया. आता त्याच्यानंतर ह्याच्या खालच्या बाजूला मी दुसरी पेशी काढतो आणि ही जी दुसरी सेल आहे, दिस सेल इज कॉल्ड एज मायक्रोपायलर और बेसल सेल. हिला आपण बेसल सेल असं म्हणूया. और इट इज सस्पेन्सर इनिशियल. हिला आपण सस्पेन्सर इनिशियल असं म्हणतो. ऍज कम्पेअर टू द एम्ब्रियोनल सेल, दिस सेल इज लार्जर. ऍट दिस स्टेज द एम्ब्रियो इज कॉल्ड एज अ प्रो एम्ब्रियो. म्हणजे जेव्हा हा दोन सेलच्या स्टेजला येतो, नाव इट इज कॉल्ड एज अ प्रो एम्ब्रियो. लक्षात घ्या, पहिल्यांदा जायगोट होता, त्यानं स्वतःभोवती वॉल सिक्रीट केली, त्याचा ऊसपोअर झाला. ह्याच्यानंतर तो ट्रान्सव्हर्सली डिव्हाइड झाला, ट्रान्सव्हर्स डिव्हिजन, आडवी डिव्हिजन, आणि त्यामुळे एक छोटी सेल चलाजल साइडला, एक मोठी सेल मायक्रोपायलर साइडला, मायक्रोपायलर साइडची मोठी सेल सस्पेन्सर इनिशियल किंवा तुम्ही त्याला सस्पेन्सर सेल म्हटलं तरी चालेल. आणि एम्ब्रियोनल सेल ही चलाजल साइडची असते आणि ती साईजनं लहान असते. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं कशापासून काय डेव्हलप होतं. दिस सस्पेन्सर इनिशियल इट डिवाइड टू फॉर्म अ चेन ऑफ सेल्स अँड दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ सस्पेन्सर. त्याचा रोल काय आहे आपण पुढे बघूया. म्हणजे याच्यापासून सस्पेन्सर तयार होणार, म्हणून ही सस्पेन्सर इनिशियल. आणि या पेशीपासून एम्ब्रियो तयार होणार आणि म्हणून दॅट सेल इज कॉल्ड एज अ एम्ब्रियोनल इनिशियल. तिला एम्ब्रियोनल इनिशियल अँड ऍट टू सेल्ड स्टेज द एम्ब्रियो इज कॉल्ड एज अ प्रो एम्ब्रियो. आता मी थोडंसं पुढे जातो आणि याच्यापासून 4 सेलचं स्ट्रक्चर काढतो. सी, इथे लक्षात घ्या. आता दिस सस्पेन्सर सेल इज डिवाइड ट्रान्सव्हर्सली. खरं तर त्याच्यापासून 6 ते 10 पेशींचा सस्पेन्सर तयार होणार आहे, परंतु मी सुरुवातीच्या स्टेजला या ठिकाणी 2च पेशी दाखवतो. सी, दिस इज 1 सेल अँड दिस इज 1 मोर सेल. या 2 पेशी ह्या एस सस्पेन्सर सेल पासून डेव्हलप झाल्या. मग हिला आपण S1 S2 म्हणूया, म्हणजे सस्पेन्सर इनिशियलच्याच 2 पेशी तयार झाल्या. आणि ही जी वरची पेशी आहे दॅट इज द एम्ब्रियोनल सेल. या एम्ब्रियोनल सेलची पण डिव्हिजन होते. खरं तर ही 3 वेळा डिवाइड होते, पण त्यातली आपण सुरुवातीला या ठिकाणी एक स्टेज, एक डिव्हिजन दाखवू, म्हणजे 2 सेल्स ह्याच्यापासून तयार होतील. आता त्यांना आपण E1 E2 नाव देऊया, म्हणजे एम्ब्रियोनल इनिशियल 1 अँड एम्ब्रियोनल इनिशियल 2, S1 S2, सस्पेन्सर इनिशियल 1 आणि सस्पेन्सर इनिशियल 2. तसंच ह्या वरती असतील. ह्यातल्या इकेला आपण E1 म्हणूया, दुसरीला आपण E2 म्हणूया. म्हणजे नाव दिस कम्प्लीट स्ट्रक्चर इज 4 सेल्ड. हे 4 सेल्स असेल, त्यापैकी 2 सेल सस्पेन्सरच्या आणि 2 सेल्स ह्या असतील कशाच्या, एम्ब्रियोनल सेल पासून तयार झालेल्या. आता त्याच्या पुढच्या टप्प्यावरती आणखीन काय होणार आहे पहा. फायनली देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ रो ऑफ 6 to 10 सेल्स. 6 ते 10 पेशींचा असा एक रो तयार होतो, अशी एक चेन तयार होते. या स्ट्रक्चरला आपण सस्पेन्सर असं म्हणूया. टप्प्याटप्प्यानं आपण बघितलं तर 4 सेल 8 सेल अशा वाढत जातील ह्या सस्पेन्सर मध्ये. या सस्पेन्सरची सगळ्यात बेस कडची जी पेशी असेल, दिस सेल बिकम लार्जर. ही लार्जर होते. अँड नाउ दिस सेल इज कॉल्ड ॲज हस्टोरियम और हस्टोरियल सेल.
हस्टोरियम किंवा हस्टोरियल सेल असं म्हटलं जातं. इथं वर जे काही स्ट्रक्चर तयार होणार आहे ते हे एम्ब्रियोनल सेल पासून तयार होणार आहे. मात्र त्या स्ट्रक्चरच्या जवळ असणारी ही जी पेशी आहे सस्पेन्सरची, नाउ धिस सेल इज कॉल्ड ॲज हायपोफायसिस. याला हायपोफायसिस असं म्हटलं जातं. म्हणजे द कम्प्लीट चेन ऑफ 6 to 10 सेल्स इट इज सस्पेन्सर. म्हणजे मी याला फक्त आता कॉमनली यस असं नाव देतो. यस इज द एस फॉर सस्पेन्सर. हे कम्प्लीट स्ट्रक्चर इट इज सस्पेन्सर. सस्पेन्सरची पहिली पेशी जी मायक्रोपायलर साइडला आहे दॅट बिकम लार्ज, इट इज कॉल्ड एज अ हस्टोरियम. सस्पेन्सरची शेवटची पेशी की जी आता एम्ब्रियोनल सेल कडच्या साइडला असणार आहे दॅट सेल इज कॉल्ड ॲज अ हायपोफायसिस. तिला आपण हायपोफायसिस असं म्हणतो. दरम्यानच्या काळामध्ये काय होतं, या दोन सेल्स पुन्हा डिवाइड होतात. म्हणजे मी सांगितलं एम्ब्रियोनल सेल एक डिवाइड झाली, पहिली व्हर्टिकल डिव्हिजन, पुन्हा दुसरी व्हर्टिकल डिव्हिजन आणि तिसरी ट्रान्सव्हर्स डिव्हिजन. अशा 3 डिव्हिजन्स या ठिकाणी होतात. म्हणजे फर्स्ट व्हर्टिकल डिव्हिजन, त्याच्या राईट अँगल मध्ये दुसरी व्हर्टिकल डिव्हिजन आणि पुन्हा ट्रान्सव्हर्स डिव्हिजन. पहिल्या डिव्हिजननं 2 पेशी, दुसऱ्या डिव्हिजन नंतर 4 पेशी आणि तिसऱ्या डिव्हिजन नंतर या ठिकाणी तयार होतील त्या 8 सेल्स असतील. हे पहा, 2 सेल, 4 पेशी तयार झाल्या की तुम्ही त्याला एम्ब्रियोनल क्वाड्रंट म्हणा, म्हणजे 4 सेल्सचा. आणि जेव्हा 8 सेल तयार होतील ऍट दॅट टाइम यू कॉल इट ॲज अ एम्ब्रियोनल ऑक्टंट. ऑक्टंट स्टेज तयार होते. सी दिस इज एम्ब्रियोनल ऑक्टंट. ऍक्च्युअली तुम्हाला 4 सेल या साईडनं दिसतील, 4 सेल त्यांच्या बॅक साईडला असतील, म्हणजे इथं 8. म्हणजे या जरी 2 दिसत असल्या तरी आणखीन 2 बॅक साईडला आणि खाली 2 दिसत असतील तर त्यांच्या बॅक साईडला 2. म्हणजे ह्या वरच्या 4 आणि इथं खाली 4 असणार आहेत. म्हणजे त्याला आपण म्हणूया अप्पर टायर अँड लोअर टायर. अप्पर टायर ऑफ 4 सेल्स अँड लोअर टायर ऑफ 4 सेल्स. अशा टोटल किती पेशी तयार होतील तर 8 पेशी तयार होतील. दिस इज हस्टोरियम, दिस इज हायपोफायसिस अँड दिस कम्प्लीट स्ट्रक्चर इज प्रेझेंट इनसाइड द एम्ब्रियो सॅक. हे एम्ब्रियो सॅक मध्ये स्ट्रक्चर असणार आहे. आता आपण हे एंटायर स्ट्रक्चर जेव्हा एम्ब्रियो सॅक मध्ये असेल त्यावेळेला ते कशा प्रकारचं दिसेल, हे सस्पेन्सर नेमका कशासाठी तयार झाला हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर या ठिकाणी थोडंसं आपण मागं जाऊया. सी दिस इज सपोज दिस इज द ओव्हिल. हे ओव्हिल आहे. अगेन आय एम ड्रॉइंग एनाट्रॉपस ओव्हिल. हा एनाट्रॉपस ओव्हिल. सी एक इंटेग्युमेंट दोन्ही साईडचा, हे दुसरे इंटेग्युमेंट. आणि आता आपल्या रेफरन्ससाठी या ठिकाणी आपण काढूया. सी दिस इज द एम्ब्रियो सॅक और फिमेल गॅमेटोफाइट. याच्यामध्ये हा सस्पेन्सर तयार झाल्यामुळं हा एम्ब्रियो आत ढकलला की ज्या ठिकाणी काय आहे रे, एंडोस्पर्म आहे. आता हा सपोज दिस इज द सस्पेन्सर आणि या सस्पेन्सरच्या वरती आता हा एम्ब्रियो डेव्हलप होतोय. दिस एम्ब्रियो रिक्वायर्स फूड आणि त्याला फूड मिळण्यासाठी पुढं जिकडे एंडोस्पर्म आहे त्याला ढकलण्याचं काम हा सस्पेन्सर करत असतो. त्याच्यासाठी हा होतो. म्हणजे व्हॉट इज द रोल ऑफ सस्पेन्सर? इट पुश द एम्ब्रियो इनसाइड इनटू द एंडोस्पर्म. त्याच्याकडे तो पुश करत राहतो. आता लक्षात घ्या, हा जो अप्पर टायर आहे 4 पेशींचा, later on this upper tier or the cells of upper tier divide repeatedly to form 2 important structures of the embryo, and these 2 important structures are plumule and cotyledon. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, वरच्या 4 पेशीपासून एम्ब्रियोचा प्लिम्यूल आणि कॉटिलिडॉन तयार होणार आणि खालच्या ज्या 4 पेशी आहेत त्यांच्यापासून हायपोकॉटिल आणि रॅडिकल तयार होईल. आणि त्यामुळे पुन्हा एकदा लक्षात घ्या, अप्पर 4 सेल, अप्पर टायर प्रोड्युसेस प्लिम्यूल अँड कॉटिलिडॉन अँड लोअर टायर प्रोड्युसेस काय तयार करतो, हायपोकॉटिल अँड रॅडिकल ऑफ द एम्ब्रियो. मात्र तो कसा तयार होतो त्याच्या पुढच्या टप्प्यावरती आपण जाऊया. आता मी पुन्हा या ठिकाणी सी दिस इज द हस्टोरियम. आता हा सस्पेन्सर, हे पहा हा सस्पेन्सर आता मी लहान काढतो, याचा अर्थ तो लहान होत जात नाही, परंतु आता पुढे ह्या एम्ब्रियोची साईज वाढत जाणार आहे आणि या एम्ब्रियोची साईज वाढत गेल्यामुळे कम्पॅरेटिव्हली हे लहान दिसत राहतं.
ह्या ऑक्टंट मधल्या वरच्या 4 आणि खालच्या 4 या सेल रिपीटेडली डिव्हाइड होत राहतात आणि हे रिपीटेडली डिव्हाइड होण्यामुळं या ठिकाणी खरं तर एक अशा प्रकारचं राउंडेड स्ट्रक्चर तयार होतं, ग्लोब तयार होतो. अँड नाउ ऍट धिस स्टेज द एम्ब्रियो इज कॉल्ड ॲज अ ग्लोब्युलर एम्ब्रियो. याला आपण ग्लोब्युलर एम्ब्रियो असं म्हणतो. म्हणजे हा जो आपण ग्लोब वरती काढलेला आहे हा ग्लोब ऍक्च्युली ह्या ऑक्टंट स्टेज पासून पुढे आहे. म्हणजे ह्या 8 पेशींपासून आता अशा अनेक पेशी तयार झालेल्या असतील. हा एम्ब्रियो हळूहळू असा राउंडेड दिसेल अँड दिस राउंडेड एम्ब्रियो इज ग्लोब्युलर एम्ब्रियो. म्हणजे दिस इज द ग्लोब्युलर स्टेज ऑफ एम्ब्रियो. आता पुन्हा आपल्याला माहिती आहे सी दिस इज होस्टोरियम. या ठिकाणी असेल ते काय आहे रे, हायपोफायसिस. सी दिस इज द हायपोफायसिस. आता याच्या पुढच्या टप्प्यावरती काय होतं मी थोडंसं खाली काढतो. नाउ दिस ग्लोब्युलर एम्ब्रियो इट बिकम हर्ट शेप्ड. तो हर्ट शेप होतो. तो कसा हर्ट शेप होतो, खालची बाजू थोडीशी निमुळती होत येते, त्याच्यापासून रॅडिकल डेव्हलप होणार आहे आणि हा कॉर्नर ह्या दोन बाजूची डिव्हिजन फास्ट होत असल्यामुळे हे वर जातं आणि मग हर्ट शेप येतो आणि मधली डिव्हिजन थोडीशी स्लो होते आणि त्यामुळं मी या ठिकाणी पुन्हा या एम्ब्रियोची साईज रफली अशा पद्धतीनं काढतो. सी दिस इज द हर्ट शेप्ड एम्ब्रियो आणि या हर्ट शेप एम्ब्रियो मध्ये पुन्हा या सर्व पेशी भरलेल्या असतील. इकडं सगळीकडे ह्या पेशी भरलेल्या असतील. सी आता मी त्या सेल्स तेवढ्या दाखवत नाही, तुम्ही लक्षात ठेवायचं याच्यामध्ये सेल्स असतील. आता याच्यापासून 2 कॉटिलिडॉन तयार होणार आहेत कारण आपण आता डायकॉट एम्ब्रियोचं स्ट्रक्चर शिकतो आणि या सेंटरला ऍक्च्युअली इथं प्लिम्यूल डेव्हलप होणार आहे. खाली हे हळूहळू रॅडिकल मध्ये कन्व्हर्ट होत होतं आणि मग रॅडिकलच्या आणि या प्लिम्यूलच्या मध्ये हायपोकॉटिल जनरेट होतो. त्याच्या पुढे लक्षात ठेवा ही हायपोफायसिस आहे. या हायपोफायसिस पासून ऍक्च्युअली रॅडिकलचा काही पार्ट आणि रूट कॅप नावाचं स्ट्रक्चर तयार होत राहतं. परंतु मी या ठिकाणी पुन्हा आपल्याला अशा प्रकारचा हा सस्पेन्सर दाखवतो आणि त्याची बेस कडची पेशी म्हणजे नाउ द एम्ब्रियो इज हर्ट शेप्ड. हा हर्ट शेप होतो. आता इथं रॅडिकल बनेल, त्याच्यात हायपोकॉटिल आहे. रॅडिकलचा काही पार्ट हा या हायपोफायसिस पासून आणि या हायपोफायसिस पासून दुसरं स्ट्रक्चर तयार होणार आहे अँड दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ रूट कॅप. As the embryo is growing inside this embryo sac, there is very limited space, and due to limited space, these growing cotyledons now bend. हे बेंड होतात, कर्व होतात. बघा ग्लोब्युलर हर्ट शेप्ड अँड नाउ द एम्ब्रियो बिकम्स हॉर्स शू शेप. आणि मग तो हॉर्स शू शेप दिसणारा एम्ब्रियो आपल्याला कशा पद्धतीने दिसतो. सी हे कॉटिलिडॉन बेंड होतात. दिस इज वन बेंड कॉटिलिडॉन. बेंड झालेलं हे कॉटिलिडॉन आहे. त्या ठिकाणी दुसरं बेंड झालेलं हे कॉटिलिडॉन आहे. सी इथं प्लिम्यूल असेल आणि त्याच्यानंतर या बाजूला अशा पद्धतीनं हायपोकॉटिल आणि रॅडिकल असणार आहे. लक्षात ठेवा दिस सेंट्रल पोर्शन इट इज द एम्ब्रियोनल ऍक्सिस. हा एम्ब्रियोनल ऍक्सिस असेल. इथं आपण जाऊया थोडस. इथला पोर्शन या ठिकाणी जो मध्ये असणार आहे हा प्लिम्यूल, इथं रॅडिकल असेल, हायपोकॉटिल असेल आणि हे दोन दीज आर द कॉटिलिडॉन. C1 C2 लिहितो मी त्यांना. कॉटिलिडॉन मध्ये असणार आहे प्लिम्यूल, या ठिकाणी असणार आहे दिस इज रॅडिकल. हा मी H लिहितो. दिस इज हायपोकॉटिल आणि याला मी RC लिहितो म्हणजे रूट कॅप. हे रूट कॅप आहे आणि त्याच्या खाली मी आणखीन असा छोटा काय काढतो तर हा सस्पेन्सर असेल. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डायकॉट एम्ब्रियो की जो डायकॉट एम्ब्रियो या फिमेल गॅमेटोफाइटच्या आतमध्ये डेव्हलप होतो. पुन्हा एकदा लक्षात ठेवा हे स्ट्रक्चर कशापासून, कुठले स्ट्रक्चर कशापासून तयार झाले. अप्पर टायर पासून हे 2 कॉटिलिडॉन आणि प्लिम्यूल, लोअर टायर पासून हायपोकॉटिल आणि रॅडिकल, हायपोफायसिस पासून रॅडिकलचा काही पार्ट आणि रूट कॅप आणि खाली आहे तो सस्पेन्सर तसाच आहे.
याच्यापासून ग्लोब्युलर म्हणजे ऑक्टंट पासून ग्लोब्युलर स्टेज, ग्लोब्युलर पासून हर्ट शेप्ड स्टेज, हर्ट शेप्ड पासून हॉर्स शू शेप्ड स्टेज, आणि मग हा कम्प्लीट डेव्हलप झालेला एम्ब्रिओ याच्यामध्ये असेल. आता जर ओव्हिलचा सेक्शन आपण घेतला तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला कम्प्लीट डेव्हलप झालेला डायकॉट एम्ब्रिओ आपल्याला पाहायला मिळेल. दिस इज अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ. याच्या पुढं आपल्याला मोनोकॉट एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंट कडे जायचं आहे. नाउ डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ. मोनोकॉट एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंट मधल्या ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेस दाखवणारी डायग्राम तुम्ही बोर्डवरती पाहतात. ऍक्च्युअली इन मोनोकॉट एम्ब्रिओ इनिशियल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट आर सिमिलर टू द डायकॉट एम्ब्रिओ. म्हणजे इथं पुन्हा तेच. सी दिस इज द oospore zygote with wall around itself. Then this oospore divide transversely to form one embryonal and one terminal cell. या ठिकाणी नीट लक्षात घ्या, इथं ज्या डायग्राम काढलेल्या आहेत त्या ऑर्थोट्रॉपस ओव्हिल मधल्या आहेत. हे कशावरून आपण काढू सांगू शकतो तर या बाजूला आता इथं चॅलाझल साइड आहे आणि इकडं मायक्रोपायलर साइड आहे. त्याचं कारण असं, लार्जर सेल आपण त्या साइडला दाखवली म्हणजे मायक्रोपायलर साइड, आणि ही स्मॉलर सेल आता खाली दाखवली म्हणजे ही चॅलाझल साइड असेल. म्हणजे इथं जी डेव्हलपमेंट शिकतो आपण मोनोकॉट एम्ब्रिओची ती ऑर्थोट्रॉपस ओव्हिल मधली आहे. ह्याच्या पूर्वी आपण डायकॉट एम्ब्रिओची जी डेव्हलपमेंट शिकलो ती एनाट्रॉपस ओव्हिल मधली होती. या बाजू मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेल्या आहेत. पहा, ऑन चॅलाझल साइड धिस सेल इज एम्ब्रियोनल सेल, धिस सेल इज सस्पेन्सर सेल. म्हणजेच आपण थोडक्यात म्हणूया दिस इज एम्ब्रियोनल इनिशियल and that one is the suspensor initial. ह्याच्या पुढे काय होतं, this suspensor cell slowly it develops suspensor. ह्याच्यापासून suspensor तयार होतो and then embryonal cell divide to form 2 cell, later on 4 cell and finally octant stage. आपल्याला माहितीये octant is the stage with 8 embryonal cell. 8 सेल असणारी ती स्टेज आहे. ऑक्टंट स्टेज पर्यंतच्या डेव्हलपमेंट मोनोकॉट आणि डायकॉट एम्ब्रिओ ह्याच्यामध्ये अगदी सेम आहे. बट आफ्टर ऑक्टंट स्टेज व्हेन द एम्ब्रिओ बिकम ग्लोब्युलर, जेव्हा ग्लोब्युलर होतो त्यावेळेला तिथून पुढे डेव्हलपमेंट मध्ये फरक होत जातो. आता इथं एम्ब्रिओला हर्ट शेप येत नाही. पण नेमकं का तसं होतं त्याचं कारण असं आहे, इन मोनोकॉट एम्ब्रिओ द डेव्हलपमेंट ऑफ प्लिम्यूल इट टेक प्लेस फ्रॉम वन साइड. म्हणजे आता या बाजूला इथं आपल्याला प्लिम्यूल डेव्हलप झालेला दिसणार आहे. अँड देन द अपोजिट साइड इट डेव्हलप टू फॉर्म अ सिंगल लार्ज कॉटिलिडॉन. मोठं कॉटिलिडॉन तयार होणार आहे की ज्या कॉटिलिडॉनला पुढे आपण स्कुटेलम असं म्हणूया. सी देन द नेक्स्ट स्टेज हिअर, इथे ही पुढची स्टेज आहे. सी यू कॅन सी द सस्पेन्सर आहे. आता या पेशींची संख्या वाढली आहे, एम्ब्रिओ लार्ज साईजचा झाला. फ्रॉम दिस साइड डेव्हलपमेंट ऑफ प्लिम्यूल, हेअर द डेव्हलपमेंट ऑफ कॉटिलिडॉन. इथं हायपोकॉटिलचा पार्ट तयार होईल, या मागच्या बाजूला रॅडिकल तयार होईल आणि पुढे आणखीन या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं, सी ऑन धिस साइड देयर इज अ प्लिम्यूल, here is the radical and this is the large cotyledon. Finally, in monocot seed, fully developed embryo appear like this. या पद्धतीने दिसतो. काय फरक आहे इथं पुन्हा नीट लक्षात घ्या. Here the single cotyledon that becomes shield shaped, ढालीसारखं होतं, and this cotyledon is known as a scutellum. त्याला आपण scutellum म्हणतो. On another side, there is a small reduced cotyledon. काही वेळेला ते पाहायला मिळत नाही, and that is called as a epiblast. Here you can see the epiblast. Epiblast is nothing but a reduced cotyledon. One cotyledon that is scutellum, it become large, and another cotyledon it become reduced. It is called as a epiblast. Now here is the embryonal axis. हा embryonal axis आहे इथपासून इथपर्यंत. या ठिकाणी आपल्याला हा जो पार्ट दिसतो ऍक्च्युअली प्लिम्यूल, किंवा मी याला नाव देतो इट इज कॉल्ड एज अ शूट अपेक्स. दॅट इज द पार्ट विच डेव्हलप टू फॉर्म शूट. ह्याच्यापासून शूट तयार होणार. दिस इज शूट अपेक्स विथ सम लीफ प्रायमोर्डिया.
अगदी काही अगदी लहान लहान लिव्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दिस इज शूट अपेक्स. हेअर इज द रॅडिकल. पुन्हा नीट लक्षात घ्या, इथं खाली रॅडिकल आहे, वरती शूट अपेक्स आहे. दिस शूट अपेक्स इज कव्हर्ड बाय अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अँड दिस प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इज कॉल्ड ॲज अ कोलिओप्टाईल. याला कोलिओप्टाईल असं म्हटलं जातं. अँड देन this radical is also covered by a protective covering and this protective covering it is called as a coleorhiza. याला coleorhiza असं म्हटलं जातं. Here is the root cap and this is the coleorhiza. अशा पद्धतीनं मोनोकॉट सीड मध्ये हा आपल्याला पूर्ण डेव्हलप झालेला एम्ब्रिओ पाहायला मिळतो. डायकॉट सीडच्या एम्ब्रिओ पेक्षा याच्यामध्ये फरक आहे. इन डायकॉट सीड किंवा डायकॉट एम्ब्रिओ मध्ये आपण जर बघितलं तर देर आर 2 कॉटिलिडॉन्स आणि या ठिकाणी फक्त आपल्याला एक कॉटिलिडॉन पाहायला मिळतं. ज्या वेळेला हा एम्ब्रिओ डेव्हलप होत असतो, एट द सेम टाइम सायमल्टेनियसली द ओव्ह्यूल इज गोइंग टू कन्वर्ट इन टू सीड. ओव्ह्यूल हे सीड मध्ये कन्वर्ट होत असतं अँड ऍट द सेम टाइम द ओव्हरी इज गोइंग टू कन्वर्ट इन टू फ्रूट. म्हणजे याच्या पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्याला सीड आणि फ्रूटची डेव्हलपमेंट शिकायला लागेल.